हॅलो फ्रेंड्स, रितूस किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत। आज आपण पेरी पेरी मसालावाले मखाने कसे बनवायचे ते बघणार आहोत। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात आधी इथे पॅनमध्ये अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे। तूप मेल्ट झालं की त्यामध्ये आपण 50 ग्रॅम मखाने टाकून घेणार आहोत। अगदी हेल्दी व झटपट अशी ही आपली रेसिपी तयार होते। ह्यामध्ये आपण 50 ग्रॅम मखाने टाकून घेणार आहोत आणि 10 ते 15 मिनिटं मीडियम फ्लेमवर व्यवस्थित असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेणार आहोत। जोपर्यंत आपले मखाने रेडी होत आहे तोपर्यंत ज्यांनी कोणी अजून रितूस किचनला सबस्क्राइब केलं नसेल तर त्यांनी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून प्रत्येक येणाऱ्या नवीन रेसिपीजचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील। इथे 10 ते 15 मिनिटं मखाने भाजून झाल्यानंतर अगदी ते कुरकुरीत असे झालेले आहेत। तुम्हाला मी एक मखाना ब्रेक करून दाखवते। बघू शकतात किती क्रिस्पी असे झालेले आहेत। आता आपण गॅस बंद करून हे मखाने बाउलमध्ये काढून घेणार आहोत। त्यानंतर आपण पेरी पेरी मसाला तयार करून घेणार आहोत। चवीनुसार मीठ घ्यायचं आहे, थोडासा हिंग घ्यायचा आहे, पाव लहान चमचा काळी मिरी पूड घ्यायची आहे, अर्धा चमचा जीरा पावडर घ्यायची आहे, अर्धा चमचा लाल तिखट घ्यायचा आहे आणि पाव चमचा काळं मीठही घ्यायचं आहे। पॅनमध्ये पुन्हा अर्धा चमचा तूप घ्यायचं आहे। तूप थोडं मेल्ट झालं की त्यामध्ये आपण मसाले टाकून घेणार आहोत। मसाले टाकल्यानंतर आपल्याला जास्त फ्राय करायचे नाहीये। हलकं असं फ्राय झालं की लगेचच आपण मखाने टाकून घेणार आहोत आणि मसाला जळणार नाही याची आपण काळजी घ्यायची आहे। मसाला थोडासा भाजून झाल्यानंतर यामध्ये आपण मखाने टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित असा मसाला कोट करून घेणार आहोत। अगदीच जर गरज वाटली तर पुन्हा आपण याच्यामध्ये थोडंसं तूप टाकून घेणार आहोत। तुम्हाला जर माझ्या रेसिपीजचे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका। तुम्ही बघू शकतात इथे मसाला मखाण्यांना व्यवस्थित असा कोट झालेला आहे। इथे आपले मखाने एन्जॉय करण्यासाठी रेडी झालेले आहे। हे मखाने तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्समध्येही एन्जॉय करू शकतात किंवा लहान मुलांची हलकी फुलकी भूक भागवण्यासाठी ही मखाने खूप असा उत्तम पर्याय आहे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका। रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।